नमस्कार गाईज, आज मी तुम्हाला शेवयाची खीर कशी करायची ते दाखवणार आहे. तर इथे मी 1 वाटी शेवया घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर थोडेसे काजू घेतलेले आहेत. थोडेसे बदाम घेतलेले आहेत. चारोळी घेतलेली आहे थोडीशी. त्याच्यानंतर 2 वेलदोडे घेतलेले आहेत. आणि अर्धा जायफळचा तुकडा घेतलेला आहे. थोडा 1/4 जायफळचा तुकडा. आणि तूप घेतलेलं आहे. तूप लागणार आहे आपल्याला खीर करण्यासाठी. हे बघा, तूप घेतलेलं आहे. तर चला दाखवते तुम्हाला शेवयाची खीर कशी करायची ते. हे बघा, इथे अर्धी वाटी खवा घेतलेला आहे खिरीमध्ये घालण्यासाठी. आता भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप तापवत ठेवायचं आहे. 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्याच्यानंतर ह्यामध्ये शेवया भाजून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजायचं आहे आणि लो फ्लेमवर भाजायचं आहे, मंद आचेवर. हे बघा, थोड्या लालसर झालेल्या आहेत शेवया. आता ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स कट केलेले घातलेले आहेत आणि ते भाजून घेऊया. आता ह्यामध्ये दूध घालायचं आहे. साधारण 3 वाट्या घातलेला आहे, 3 ते 4 वाट्या दूध. हलवत राहायचं आहे. आता चवीपुरती साखर घालायची आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर घालू शकता. इथे खवा घातलेला आहे. अर्धी वाटी खवा घेतला होता, तो खवा घातलेला आहे. आता तो खवा त्यामध्ये विरघळतो खिरीमध्ये. त्याच्यानंतर साखर घातलेली आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता साखर. आता ह्याला एक उकळी येऊ द्यायचं आहे. आता वेलदोडे आणि जायफळची पूड घातलेली आहे. हलवून घ्यायचं आहे. हे बघा, खवा घातल्यानंतर दाटसर होते खीर. आता ह्याला उकळी येत आहे बघा. हे बघा, आपली खीर तयार झाली आहे. मी बाउलमध्ये काढून घेत आहे.
हे बघा, आपली खीर तयार आहे. माझी शेवयाची खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. प्लीज माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ही घरी रेसिपी करून बघा. आणि कोण कोण खवा घालतं शेवयाच्या खिरीमध्ये ते सांगा. खवा घातल्यानंतर खीर दाटसर होते आणि छान लागते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगा. थँक यू सो मच.